नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्ययोग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 56 आणि पुढे। दुःखेष्वानुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। दुःखेष्व अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। दुःखेष्व अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। दुःखेषु त्रिविध दुःखात अनुद्विग्न मनः, मनात क्षुब्धता होऊ न देता। क्षुब्धतेचा अर्थ असतो ॲजिटेशन, चलबिचल होणे। सुखेषु सुखामध्ये, विगत स्पृहा आस्था न ठेवता, वीत पासून मुक्त, राग आसक्ती, भय भय, क्रोध आणि क्रोध, स्थितधीहि ज्याचे मन स्थिर आहे, मुनिही मुनी, उच्चते म्हटले जाते। भाषांतर, जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही, आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते। थोडस बॅकग्राऊंड, काल अर्जुनने प्रश्न विचारला, काल नाही विचारला, कालच्या वाचनामध्ये आपण वाचलं, काल अर्जुनने प्रश्न विचारला की असा स्थितप्रज्ञ जो सुख दुःखामध्ये विचलित न होता भगवंतांचं कर्तव्य म्हणून काम करतो, अशा व्यक्तीचे लक्षण काय असतात? तो दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा, त्याची भाषा काय असते? तर कालच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे तो इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि आत्मसंतुष्ट असतो। त्याला बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं सुख अवलंबून नसतं किंवा त्याचं दुःख अवलंबून नसतं, दोन्ही।
आता पुढे याच अशा प्रकारच्या व्यक्तीची भगवंत लक्षणं सांगतायत. आज आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये काय म्हणतात, दुःखेश्व अनुद्विग्न मना. उद्विग्न म्हणजे मनामध्ये चलबिचल होणे. दुःख आलं की मनामध्ये चलबिचल होत नाही अशा माणसाचं, हे त्याचं लक्षण आहे. सुखेशु विगत स्पृहा. सुख आलं तरी अति नाचत बसत नाही, मीच केलं माझाच सुख आहे म्हणून. दोन्हीमध्ये बॅलन्स राहतो. आणि महत्वाचं म्हणजे वीत राग भय क्रोध. वीत म्हणजे मुक्त असे कशापासून, राग, भय आणि क्रोध. राग म्हणजे संस्कृतमध्ये रागाला म्हणतात आसक्ती, अटॅचमेंट. एखाद्या गोष्टीबद्दल खूपच अटॅच असतो आपण. पुढे भगवंत समजावून सांगणार आहेत, ही अटॅचमेंटच आपल्या दुःखाचं आणि इथं अडकून राहण्याचं मेन कारण असतं. तर ही अटॅचमेंट, आसक्ती, भय ही आसक्तीतूनच निर्माण झालेली असते. आणि क्रोध देखील हा आसक्तीतूनच निर्माण झालेला असतो. या सर्वांपासून जो मुक्त झालेला असतो, आणि अशा व्यक्तीला मुनी म्हणतात. ऍक्च्युली मुनीचा शब्दशः अर्थ असतो ज्याचं मन स्थिर आहे, तो मुनी. पुढे अजून सांगणार आहेत भगवंत. प्रत्येक श्लोक आपण वाचणार आहोत, ही लक्षणं आहेत. आता ही लक्षणं सांगितली याचा अर्थ असा नाही की आपण ती फक्त लक्षणे बघायची आहेत. भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक हा आपल्यासाठी असतो. भगवंत जरी अशा व्यक्तीची लक्षणं सांगत असले अर्जुनाला, त्याचा अर्थ भगवंत अर्जुनाला असं सांगत नाहीत की असा व्यक्ती तुला दिसला तर तू लक्षात घे की हा स्थितप्रज्ञ आहे, हा मुनी आहे. येस, ते ओळखण्यासाठी पण सांगितलेलं आहे, परंतु ऍक्च्युली आपल्याला पण मुनी व्हायचं आहे, आपल्याला पण स्थितप्रज्ञ व्हायचं आहे, आपल्याला पण शुद्ध भक्त व्हायचं आहे. त्यामुळे असे बरेचसे श्लोक याच्यातून आपल्याला शिकायचं पण आहे. जसं की या श्लोकातून आपल्याला शिकायचं आहे की कुठल्याही प्रकारचं त्रिविध ताप, दुःख आलं तर विचलित नाही व्हायचंय. कितीही सुख आलं तरी अति हर्षोल्लासित नाही व्हायचंय. आणि राग, भय आणि क्रोध याच्यापासून मुक्त व्हायचंय. याची प्रॅक्टिस आपण पण करायची, ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकामध्ये असंच सांगतात की असा व्यक्ती असं वागतो, असा व्यक्ती असं वागतो. पुढचे 3-4 श्लोक असेच आहेत. तर त्यामुळे मी पुढचे श्लोक वाचत नाहीये, एक एक चर्चा करायची आपण, कारण प्रत्येक आपल्याला लागू होतं, प्रत्येक श्लोक आपल्याला लागू होतं. जो त्रिविध तापांनी मनामध्ये विचलित होत नाही. त्रास हा 3 प्रकारचा असतो, पुढे वाचणार आहोत आपण. आणि सुखानेही हर्षोल्लासित होत नाही. आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. बऱ्याचदा काय होतं, हे मुद्दा म्हणून मी सांगतोय तात्पर्य वाचण्यापूर्वी, प्रभूजी ते मुनीबद्दल लिहिलंय, आपल्याबद्दल थोडीच लिहिलंय. नाही, आपल्याला पण मुनी व्हायचंय. बऱ्याचदा असे श्लोक असतात इथे लिहिले असते, याला महात्मा म्हणतात. पण महात्मा तसा असतो, आपण थोडीच महात्मा आहे. नाही, आपल्याला पण महात्मा व्हायचंय. हे लक्षात ठेवा. हे आपल्या आचरणात आणण्यासाठी आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मुनी हा शब्द दर्शवितो की जो मानसिक तर्क वितर्कांसाठी कोणत्याही निर्णयाप्रत येण्याशिवाय आपल्या मनाला विविध प्रकारे प्रक्षुब्ध करू शकतो. It's confusing for me also. The word muni means one who can agitate his mind in various ways for mental speculation without coming to a factual conclusion. प्रभुपाद सांगतात मुनीचा अर्थ असतो ज्याचं मन पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. मग तो ह्या मनावरच्या कंट्रोलचा चुकीचा पण फायदा घेऊ शकतो. पुढचं वाक्य वाचलं पाहिजे, मग लक्षात येतं. असे सांगितले जाते की प्रत्येक मुनीला वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि जोपर्यंत एक मुनी हा इतर मुनींची मतभेद दाखवू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याला मुनी म्हणता येत नाही. न चासा वृशिष्य मतम न भिन्नम. आता हे ऍक्च्युली जे जास्त अभ्यास करतात, मुनी शब्दाचा अर्थ काय शास्त्रामध्ये वगैरे शोधून काढतात, त्यांच्यासाठी श्रील प्रभुपादांनी लिहिलेले. पुढे सांगतात श्रील प्रभुपाद, परंतु या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला स्थितधी मुनी साधारण मुनीपेक्षा वेगळा आहे.
स्थितधी मुनी. स्थितधी मुनी हा नेहमी कृष्ण भावनाभवित असतो, कारण कलात्मक तर्कवितर्कांचा पूर्णपणे त्याग केलेला असतो. कलात्मक. क्रिएटिव्ह स्पेक्युलेशन. क्रिएटिव्हला कलात्मक म्हटलं. जनरली थोडस बॅकग्राऊंड, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका या 3 वाक्यांनी. मुनी हा शब्द भक्ती मार्गामध्ये खूप कमी वापरला जातो, तुमच्या पण लक्षात आला असेल. साधू शब्द वापरला जातो, ऋषी वापरला जातो, पण मुनी हा शब्द कमी वापरला जातो. भगवंत वापरतात. मुनी हा शब्द जनरली निर्विशेषवादी, निराकारवादी, मायावादी लोक जास्त वापरतात. ऐकलं असेल तुम्ही कधी. बौद्धिझम मध्ये, जैनिझम मध्ये मुनी हा शब्द जास्त वापरला जातो. आणि मग या मुनींचं मानसिक तर्कवादावर, तर्कवितर्कावरती खूप असा होल्ड असतो, एकमेकांना तर्क वितर्क करणे वगैरे. म्हणून थोडंफार प्रभुपाद आपल्याला सजग करतात, इथे सतर्क करतात की त्या दृष्टिकोनातून मुनी हा शब्द इथे वापरलेला नाही आहे. तुम्हाला तर ते माहिती नसेल तर हे आता वाचलेलं पूर्णपणे विसरून जावा. तुमच्यासाठी हे प्रभुपादांनी सांगितलेलं नाही आहे. विनाकारण मनामध्ये विचार करत बसू नका. खरा मुनी असतो तो म्हणजे जो कृष्ण भावनेमध्ये स्थित असतो, पूर्णपणे शुद्ध भक्तीच्या लेवलला गेलेला असतो. त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारे मनाने तर्कवितर्क करत बसत नाही. त्याने त्याग केलेला असतं तर्कवितर्क करणे. त्याला प्रशांत निशेष मनोरथांतरा असे म्हटले जाते स्तोत्ररत्नमध्ये. म्हणजेच ज्याने मानसिक तर्कवितर्काची पातळी पार केली आहे व जो वासुदेव भगवान श्रीकृष्ण हेच सर्व काही आहेत या अंतिम निर्णयाप्रत आलेला असतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. मगाशी मी सांगत होतो ना, मुनी, ऋषी, महात्मा हे सगळे समानार्थी शब्द वापरले जातात. शुद्ध भक्त किंवा भक्त कधी कधी. प्रभुपाद सांगतात की त्याचं मेन लक्षण असतं ते म्हणजे मानसिक तर्कवितर्क तो करत नाही. कालचा लेक्चर तुम्हाला आठवत असेल तर थोड्या प्रमाणात आपण थोडी चर्चा केलेली मानसिक तर्कवितर्कावरती. मानसिक तर्कवितर्क व्यक्ती कधी करतो? काल मी सांगितलेलं, त्याला त्याची इंद्रिय तृप्ती सोडायची नसते. मग काहीतरी पद्धतीने तो प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो, माझी इंद्रिय तृप्ती बरोबर आहे. मग याची वाक्य घे, त्याची वाक्य घे, या शास्त्रातला श्लोक घे, त्या शास्त्रातला श्लोक घे. यालाच म्हणतात मानसिक तर्कवितर्क. शेवटी तो भगवंतांची एकरूप व्हायची इच्छा ठेवतो. मग यातून जो मुक्त झालेला असतो तो मुनी, तो साधू, तो शुद्ध भक्त, त्यालाच महात्मा म्हटलेला आहे. तो जाणतो की सगळं काही वासुदेव भगवान श्रीकृष्णांचं आहे. त्याला मुनी किंवा मनामध्ये दृढ झालेला असे म्हटले जाते. असा पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघातांनी मुळीच क्षुब्ध होत नाही. असा पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झालेला मनुष्य त्रिविध तापांच्या आघाताने मुळीच क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःखांचा भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करतो. त्याला वाटते की आपल्या गत जन्मातील कुकर्मामुळे आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत, तरी सुद्धा भगवंतांच्या कृपेने आपले कष्ट हे कमीत कमी प्रमाणात आपल्याला होत आहेत. आता इथे पहिल्यांदा त्रिविध ताप हा शब्द आला तर थोडस नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी मी समजावून सांगतो की या भौतिक जगामध्ये 3 प्रकारे आपल्याला दुःख मिळत असतं. त्याला त्रिविध, त्रि म्हणजे 3 प्रकारे दुःख मिळत असतं. त्यालाच आध्यात्मिक क्लेश, आदि जैविक क्लेश आणि आदि भौतिक क्लेश असं म्हटलं जातं. सॉरी, काहीतरी चुकलं. आदि दैविक क्लेश, आदि भौतिक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश. शेती करून करून जैविक लक्ष द्यायला. आदि दैविक क्लेश म्हणजे देवी देवतांच्या कंट्रोलमध्ये असलेले गोष्टींमुळे झालेला त्रास, जसं की ऊन, वारा, पाऊस, उष्णता,
या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. देवी देवता मॅनेज करतात, इंद्र चंद्र सूर्य हे मॅनेज करतात. मग यांचं मॅनेजमेंट अशा पद्धतीने असतं की काही जणांना त्रास द्यायचा असतं. इथे पाऊस पडला नसला पाहिजे, इथे उष्णता वाढली पाहिजे. ते मुद्दामून करत नाहीत, त्याच्या मागे पण लॉजिक असतं. हे एक प्रकारचं दुःख असतं, याला आधी दैविक क्लेश म्हटलं जातं. आणि आधी भौतिक क्लेश म्हणजे भौतिक गोष्टींपासून होणारा त्रास किंवा दुःख, म्हणजे दुसऱ्या जीवांपासून होणारा त्रास दुःख. डास आहे, मच्छर आहे, ढेकून आहे, विंचू, साप वगैरे वगैरे, किंवा अगदी म्हणजे आपले भाऊ बहीण नातेवाईक यांचा पण त्रास होतो आपल्याला. त्याला आधी भौतिक क्लेश म्हटलं. शेजारी पाजारी, ऑफिस मधले यांच्यापासून होणाऱ्या त्रासाला आधी भौतिक क्लेश म्हटलं जातं. आणि आध्यात्मिक क्लेश म्हणजे आपलंच शरीर आपल्याला त्रास देतं. याला म्हणजे कारण शोधता येत नाही आपल्याला कोणामुळे होत आहे, परंतु आपलं शरीर आपल्याला त्रास देतं, आपलं मन आपल्याला त्रास देतं, आपलं शरीर आपल्याला त्रास देतं. याला कुणी कारणीभूत नसतं, परंतु ऍक्च्युअली कशालाच कुणी कारणीभूत नसतं. सगळ्याला एकच कारण असतं, ते म्हणजे तुमचं कर्म. आणि जो कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे दृढ निश्चय असतो, त्याच्या डोक्यामध्ये हे फिट असतं की मला दुःख मिळतंय कारण हे मी कर्म असे केलेले असणार आहेत. त्यामुळे तो जास्त विचार करत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात असतं की कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे, भक्त होणे, शुद्ध भक्त होणे म्हणजे दुःख बंद होणार. दुःख बंद होत नाहीत. शुद्ध भक्ताचं लक्षणच हे असतं की कितीही दुःख, कितीही महाभयानक दुःख येऊ दे, म्हणजे नॉर्मल जे कर्मी लोक आहेत, जे भक्ती करत नाहीत, त्यांच्यापेक्षा मोठं दुःख आलं तरी तो आनंदी असतो, कारण त्याला 100% माहिती असतं हे माझ्याच कर्माचं फळ आहे. त्यामुळे तो आपल्या कर्माचं फळ म्हणून ते स्वीकार करतो. आणि मग नॉर्मल जीवनामध्ये पण तुम्ही बघा, ऍक्च्युली तुमच्या बघण्यामध्ये पण अशी काही लोक आले असतील, हे असे स्वीकार करायची ज्याची तयारी असते ना, तो दुःखाने जास्त विचलित होत नाही. थोडाफार विचलित होतो, ओके म्हणतो, मार्गाला लागतो. परंतु ज्याचा इंद्रिय तृप्तीची इच्छा असते, जो मुनी नसतो, तो मात्र 8-8, 10-10 दिवस, वर्ष, कधी कधी आयुष्यभर विचार करत बसतो की हे माझ्या बरोबरच असं का झालं, माझ्या बरोबरच असं का झालं, नाही, मी कुणाचं काय वाईट केलेलं, माझ्या बरोबरच असं का झालं. आणि या अहंकारापोटी तो हे आयुष्य पण चिंता, भय, शोक याच्यामध्ये घालवतो. कारण चुकवू कोणीच शकत नाही. कोण चुकवणार आहे? या भौतिक जगामध्ये तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं, कितीही फुल प्रूफ प्लॅनिंग केलं, योजना आखली की एवढे पैसे कमवायचे, मग इथे इन्व्हेस्ट करायचे, हे स्टॉक्स घ्यायचे, SIP करायची, म्युच्युअल फंड्स घ्यायचे, मुलांची जबाबदारी अशी पार पाडायची, मुलींच्यासाठी एवढं साठवून ठेवायचं, मग रिटायर झाल्यानंतर असं करायचं, तसं करायचं, सगळे प्लॅनिंग करतात. कोणाचं प्लॅनिंग आजपर्यंत सक्सेसफुल झालंय? हो की नाही? सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, कारण हे जग बनवलंयच दुःखासाठी. भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतात, या जगाचं लाईट नाही गेली, ओके. या जगाला भगवंतांनी नावच दिलेलं आहे दुःखालयम. दुःखालयम, आलय म्हणजे जागा, जिथे ती वस्तू असते. ग्रंथालय, मदिरालय, औषधालय, रुग्णालय. तसं दुःखालय म्हणजे इथे दुःख असणारच. तुम्ही भक्त झाला तरी असणार, शुद्ध भक्त झाला तरी असणार, परंतु ते तुम्हाला विचलित करणार नाही, उद्विग्न करणार नाही. परंतु जर भक्त नाही झाला तर प्रत्येक गोष्ट इथे उद्विग्न करणारीच आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात, सदा समुद्विग्न. इथे एकही गोष्ट अशी नाही जी तुम्हाला उद्विग्न करणार नाही. मग भगवंत हे लक्षणं सांगतायत. माझा भक्त कसा असतो, तर अशा दुःखाने तो उद्विग्न होत नाही, प्रक्षोभित होत नाही, काय म्हणत, क्षुब्ध होत नाही, ऍजिटेट होत नाही. हे त्रिविध ताप येतच राहणार. हे त्रिविध ताप बनवले, हे जग बनवलेच परफेक्टली तुम्हाला दुःख देण्यासाठी.
बरेच लोक म्हणतात की नाही, तुमचा भगवान एवढा महान आहे, तुमचा भगवान एवढा करुणामयी आहे, प्रेममयी आहे, या जगात दुःख काय? एवढे लोक उपाशी का राहतात? हे कसलं काय त्याची परफेक्ट रचना? हे जग बनवलंय परफेक्टली दुःख देण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माप्रमाणे दुःख देण्यासाठी परफेक्टली बनवलंय, आणि याच्यामध्ये अजिबात चूक होत नाही. आणि हे जो जाणतो तो याच्याने विचलित होत नाही. आलं गेलं, मला काय फरक पडतो. हे भक्ताचं लक्षण असतं, हे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं लक्षण असतं. आणि प्रभुपाद काय म्हणतात बघा, प्रभुपाद म्हणतात त्याला वाटते की आपल्या गत जन्मातील कुकर्मामुळेच आपण केवळ आणखी त्रासासाठीच लायक आहोत. एक असतं कर्म, सकाम कर्म, नियत कर्म, विहित कर्म, विकर्म, सगळा अभ्यास केला आपण. कुकर्म कधी वाचलं? कुकर्म म्हणजे काय? वाईट कर्म, पाप कर्म. मग आपल्या वाईट कर्मामुळे, पाप कर्मामुळेच आपल्याला हे भोगायला लागते. आणि त्याच्याही पुढे तो विचार करतो की ऍक्च्युली मी भगवंतांना शरण आलोय, भगवंतांची भक्ती करतोय, त्यामुळे भगवंतांनी थोडंफार याचं प्रमाण कमी केलंय ना, तर याच्यापेक्षा जास्त भोगावं लागलं असतं, असं तो विचार करतो. आता हे का महत्वाचं आहे, याच्यावरती मी एवढं स्ट्रेस का करतोय? सुखाचं आपण वाचणार आहोत याच्या पुढे. सुखाचं कुणाला चिंता नाहीये. सुख आलं म्हणून कोणी चिंतित होत नाही, दुःखाने सगळे चिंतित होतात, हो की नाही? आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या प्रॅक्टिकली. समजा भगवंतांचं हे लॉजिक चुकीचं आहे, समजा निसर्गाचे नियम पण चुकीचे आहेत, समजा तुम्ही कर्म कुठलं केलेलंच नाहीये तरी पण तुम्हाला दुःख येते, समजा. ओके, त्या अवस्थेमध्ये तुमच्या मनाची जी अवस्था होते, भय आणि शोकामध्ये, म्हणजे हे जीवन आता मिळालेलं हे सुखाने जाणार, हे पण सुखाने जात नाही. मग असं समजलेलं काय वाईट आहे? इतके प्रयत्न करून मी दुःख तरी थांबवू शकत नाही. आणि आजूबाजूला पण बघतोय सगळ्या लोकांमध्ये, काही कारण नसताना एखाद्याला कॅन्सर होतो, काही कारण नसताना एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो, काही थांबवूच शकत नाही आपण. हे माझ्या हातातच नाहीये. मग माझ्या हातात नसताना त्या गोष्टीबद्दल विचार करून आणखीन एक महिना कशाला वाया घालू? याला कॉमन सेन्स म्हणायचं, हो की नाही? का विनाकारण हट्टी होऊन नाही मी हे फिक्स करायचा प्रयत्नच करतो? अनादि अनंत कालाच्या इतिहासामध्ये कोणी फिक्स केलं नाहीये. चैतन्य महाप्रभू, चाणक्य पंडित म्हणतात ऍक्च्युली की धर्म म्हणजे असा कॉमन सेन्स असतो, जशाच तसे सगळीकडे आहे, डोळ्याला डोळा, जीवाला जीव, निसर्गाचा नियम आहे ऍक्च्युली. तुम्ही माना न माना, त्यामुळे मानलं तरी तुम्ही सुखी व्हाल, नाही मानलं तरी विचारच करू नका ना, हे मी माझ्या कंट्रोलमध्येच नाहीये. मुळात म्हणून याच्यावरून तुमच्या लक्षात येते काय बघा, मी मगाशी सांगितलं आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश, 3 प्रकारचे क्लेश आहेत. देवी देवतांनी डिझाईन केलेले दुःख, दुसऱ्या जीवांनी आपल्याला दिलेलं दुःख आणि स्वतःच्या शरीराने झालेलं दुःख. तुम्ही जर या लेवलला आला की माझ्या कर्मामुळेच होतंय किंवा माझ्या कर्मामुळे नाही झालं तरी माझ्या हातातच नाहीये, मी विचार कशाला करू, या जर लेवलला आला तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं दुःख होत नाही. नसेल तर हे सगळ्या दुःखाचे 3 प्रकार जे आहेत ते ऍक्च्युली 3 जरी प्रकार असले तरी मेन कारण तुमचं स्वतःचं मन आणि शरीर आहे दुःखाचं. महापूर आला समजा, याला कसं काय म्हणायचं, कुठल्या कॅटेगरीत ते? आदिदैविक क्लेश, है नाही? महापूर आला, आदिदैविक क्लेश कॅटेगरीमध्ये येतं. आता एक व्यक्ती डोक्याला हात लावून बसू शकतो, अरे बाप रे महापूर आला तर काय करू मी, अरे बाप माझ्याच पदरी का आलं, माझ्याच घरात पाणी का घुसलं, मी काय पाप केलेलं. आणि दुसरा व्यक्ती म्हणला अरे आलं तर आलं, चला ठीक आहे, माझं कर्म होतं म्हणून आलं असेल, किंवा माझं कर्म नसताना पण आलं असेल, भगवंतांची कृपा आहे, भगवंतांना वाटलं असेल मी त्यांना आठवण करावं माझी म्हणून आला असेल, चला बोट काढूया आपण, चला दुसरीकडे राहायला जाऊया. हा व्यक्ती सुखी राहू शकतो का डोक्याला हात लावून बसलेला सुखी राहू शकतो? माझ्याच पदरी का आलंय. मी पण सोडायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. खायला प्यायला काय नाही आहे,
राहायला झोपडी आहे, राहायला जागा नाही, तरी पण हा मी पण पट्ट्या सोडत नाही. माझाच मी बघतोच भगवंतांना, मलाच दुःख देतात, बघतोच भगवंतांना. तू काय बघणार आहेस भगवंतांना? ही सगळी चराचर भूमी ती चालवतात. भौतिक जग, आध्यात्मिक जग तू कल्पना करू शकत नाहीस. त्या सगळ्याचं ते पालन पोषण करतात, निर्माण करतात, पालन पोषण करतात, सगळं ते करतात. जन्माद्यस्य येतात. तुला स्वतःची नोकरी टिकवायची होईना, तू का भगवंतांच्या विरुद्ध काय वागणार आहेस? हा जो आपला अट्टहास असतो की मला दुःख कसं होतंय बघूच, हे अजून दुःखी करतं तुम्हाला. बरेच लोक म्हणतात बघा की माझा अगदी जवळचा जीवलग, कोणी पण असो, मित्र असो, पती पत्नी असो, आई वडील असो, मुलं, लहान मुलं गेल्यावरती काही काही जणांना खूप त्रास होतो. माझ्या लहानच्या बाळाने, 3 महिन्याच्या बाळाने तुझ्या भगवंतांचं काय बिघडलेलं, त्याला का घेऊन गेला तुम्ही, घड्यात गेला तुझा भगवान, म्हणतात की नाही लोक. तसं जरी म्हटलं तुम्ही तरी दुःख तुम्हालाच होतंय. कारण तुमच्या हातातच नाहीये तुमच्या बाळाला परत आणणे. हो की नाही? आणि यालाच आसक्ती म्हणतात, यालाच राग म्हणतात, संस्कृत मधला राग. आणि या रागातूनच भय आणि क्रोध निर्माण झालेला असतं. म्हणून या श्लोकात सांगितलंय की हे राग भय क्रोध याच्यातून मुक्त झालं पाहिजे. वीत राग भय क्रोध. आणि हे दुःखाबद्दल जास्त होत आहे. सुखाबद्दल पुढे 2 वाक्य आहेत, परंतु ते मुद्दा मी टाळतोय, वाचूया आपण. दुःखाबद्दल का होतंय? कारण दुःख सहन होत नाही आपल्याला, सुख पाहिजे. परीक्षेत पास झालो, नवीन गाडी मिळाली, लॉटरी लागली, बोनस मिळाला कामाच्या ठिकाणी, सगळं मी केलंय, येस. ऑफिसला जाताना गाडी पंक्चर झाली, लगेच तोंडात वाक्य येते, देवा माझ्या बरोबरच करायचं होतं तुला हे, ते मात्र देवाने केलंय. सुखाचं सगळं मी केलंय, दुःखाचं मात्र देवाने दिलंय. असं नसतं. तुम्हाला रुपया पाहिजे, मग त्याचा छापा काटा दोन्ही बाजू तुम्हाला घ्यावे लागतील. हे भौतिक जगाचा नियम आहे. आणि म्हणून छापा पडला काय, काटा पडला काय, मला काहीच फरक पडत नाही म्हणणार खरा आनंदी असतो. काही काही लोकांना हे ऐकायला खूप विचित्र वाटतं. प्रभूजी दुःख आलं तरी सहन करायचं, ठीक आहे मी करतो, सुख आलं तरी सुखी व्हायचं नाही, असं थोडीच असते. पुढे लिहिलेलं आहे की नाही, सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही. सुख असतेच आनंद घ्यायला, त्याच्यात पण तुम्ही आनंदी होऊ नका म्हणून सांगताय का? कारण या भौतिक जगामध्ये त्याच्या मागोमाग दुःख दडलेलाच असतो. ही सायकल आहे. घरात मूल जन्मलं हे सुखाची गोष्ट आहे, पण ते मरणार पण आहे एक दिवस. हे भौतिक जगाचा नियम आहे. मग ह्या दोन्हीमध्ये जो ज्यादा दुःखी पण होत नाही, ज्यादा सुखी पण होत नाही, दोघांना स्थितप्रज्ञपणे पाहतो की हे भौतिक जगाचा नियम आहे, मला याच्याने विचलित व्हायचं नाहीये, तो खरा सुखी. हे सुखामध्ये हर्षोल्लासित तुम्ही किती वेळ होणार आहे? 5-10 मिनिटं. असे बरेचसे न्यूजपेपरला न्यूज येतात बघा, हो की नाही. एमपीएससीच्या परीक्षेत पास झाला म्हणून पार्टी करायला गेले आणि गडावरून पडला आणि त्याच दिवशी रात्री मेला. ऐकले तुम्ही? परवाच पुण्याची न्यूज होती. एमपीएससी परीक्षेत ती मुलगी पास झाली, मग बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली सिंहगडला का कुठेतरी, आणि 4 दिवस आलीच नाही, आणि 5व्या दिवशी तिचा डेड बॉडी मिळाली. कुठलं सुख या जगातलं कायमचं टिकून राहते? कोणी सांगावं उदाहरण त्याचं. एक तरी सुख आहे या जगामध्ये जे कायमचं टिकून राहते. आणि जितकं हे का सांगितलंय हर्षोल्लासित होऊ नका, जितकं जास्त तुम्ही त्या सुखामध्ये अट्रॅक्ट होणार, अटॅच होणार, तेवढंच ते तुम्हाला दुःख घेऊन येणार. जो हे सगळं जाणतो, आपल्या मुलांप्रती कर्तव्य करतो, आपल्या मुलांना कृष्ण भावनाभवित बनवायचा प्रयत्न करतो, त्यांना चांगल्या मार्गावर लावायचा प्रयत्न करतो, आणि एक दिवस त्यांना सोडून जातो, तो निवांत असतो. परंतु जो माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा करत राहतो, त्याला 2 दिवसाचा विरह देखील सहन होत नाही. मग त्यावेळी झालेली मनाची अवस्था अजून जास्त दुःख देतं. दशरथ महाराजांचं.
म्हणून स्थितप्रज्ञ राहायला सांगितलेलं आहे. स्थितप्रज्ञ जो राहतो तो खरा सुखी. सुख सोडून द्यायला सांगितलेलं नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं की सुख सोडूनच झालं, निराश होऊन बसायचं. सुख आलं तरी हे करायचं नाही, दुःख आलं तरी करायचं नाही, शांत बस. नाही, असं कुठेच सांगितलेलं नाही. हे चुकीची कल्पना आपल्या डोक्यामध्ये. लक्षात येते का तुमच्या? दुःखामध्ये कृष्ण भावना भवित व्यक्ती विचार करतो की माझ्याच कर्माचं फळ आहे आणि भगवंतांची मी आता सेवा करतोय, त्यामुळे कदाचित भगवंत मला कमी देत आहेत, नाही तर याच्यापेक्षा जास्त मिळालं असतं. मग तो आनंदी राहतो, हो की नाही? त्याचप्रमाणे जेव्हा तो सुखी असतो तेव्हा त्याचे श्रेय तो भगवंतांना देतो, कारण त्याला वाटते की आपण त्या सुखाला अपात्र आहोत. तो निश्चितपणे जाणतो की केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. सुखामध्ये असा कसा भाव असला पाहिजे, दुःखामध्ये कसा भाव असला पाहिजे? माझ्याच कर्माचं फळ आहे आणि याच्याहून जास्त मिळणार होतं, आता मी भगवंतांची सेवा करतोय त्यामुळे कदाचित भगवंतांनी कमी करून दिलंय. तसंच सुखामध्ये पण हाच भाव असला पाहिजे की हे जे काही सुख मला मिळतंय, संपत्ती मिळते, हे सगळं भगवंतांच्या मालकीचं. हे मी ईशोपनिषद मध्ये वाचलंय, त्यामुळे हे मिळालं तरी मी कशाला उड्या मारू? भगवंतांनी कदाचित भगवंतांची सेवा करण्यासाठीच माझ्या हातात दिलं असेल. जे काही सुख आहे ते पण भगवंतांच्या कृपेनेच आहे. जे काही दुःख आहे ते पण भगवंतांनी मला शिक्षा म्हणून माझ्या कर्मनिर्जरासाठी, माझ्या कर्माचं फळ प्रायश्चित्त मिटून जावं म्हणून दिलेलं आहे. म्हणून दोन्ही परिस्थितीमध्ये आपण भगवंतांचेच आभार मानले पाहिजे. थँक्यू व्हेरी मच भगवान. केवळ भगवंतांच्या कृपेनेच अशा सुखकारक परिस्थितीत राहून आपण भगवंतांची उत्तम प्रकारे सेवा करीत आहोत. मग असा भगवंतांना असं जर व्यक्ती मानत नाही, तो मग सुखामध्ये पण अति सुख भोगायला जातो आणि मग दुःखामध्ये गेल्यावर अति दुःखी पण होतो. भगवंतांनी नाहीच केलेलं आहे तुमच्यासाठी. हरे कृष्ण थँक्यू म्हणा आणि भगवंतांची सेवा करत राहा. जीवनाचा उद्देश हा असला पाहिजे. आपण बरेच दिवस झालो वाचतोय की नाही, भगवद्गीतेचा पूर्ण थीमच हा आहे की आपलं कर्म म्हणून भगवंतांची सेवा कंटिन्युअसली करत राहणे हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये दुःख येणार, सुख येणार, भगवंत कधी कधी भगवंतांच्या सेवेसाठी लागणाऱ्या वस्तू पण आपल्याला मिळणार नाहीत. मग एखादा व्यक्ती म्हणेल की भगवंत मग असं कसं काय वागतात, आता तर मी माझ्यासाठी करत नाही, त्यांच्यासाठीच तर करतोय, हो की नाही? परंतु तिची मानसिक दुःख भोगायचं असतं, त्या दुःखातून तुम्हाला जायलाच पाहिजे. आणि अगदी अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, हे लक्षात ठेवा कायमच. ज्या अर्थी तुमचा जन्म कलियुगामध्ये झालेला आहे आणि कलियुगामध्ये देखील आत्ता, सुरुवातीला नाही, सुरुवातीचा कलियुग चांगला होता, 4000 वर्षानंतर आत्ता सध्या परिस्थितीमध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांनी मागच्या कित्येक जन्मामध्ये महाभयानक पाप केलेले आहेत, म्हणूनच तुम्हाला इथे सोडले. हे पहिले लक्षात ठेवा डोक्यामध्ये. त्यामुळे सुखाची अपेक्षाच करू नका तुम्ही. कलियुगामध्ये नाही तुम्हाला श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळणार आहे, नाही तुम्हाला खायला शुद्ध अन्न मिळणार आहे, नाही शुद्ध तुम्हाला पाणी मिळणार आहे, अनेक आजारांनी ग्रासलेला असणार आहे. हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ हे आपलंच कर्म आहे. मग हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तर आपण अजून निवांत राहिलं पाहिजे. जे काही घडते आजूबाजूला, माझे जे व्याधी आहेत, माझे जे वियोग आहेत, मला हा सोडून गेला, तो सोडून गेला, असं वागला, तसं वागला, असं झालं, तसं झालं, हे सगळं कलियुगाप्रमाणे चाललेलं आहे. हरी हरी, मला चिंता करायची काही गरज नाही, असा आपण विचार केला पाहिजे. याच्या विरुद्ध विचार करणारा मूर्ख आहे. कारण तू असा जर धुतल्या तांदळासारखा असतास किंवा असतेस, माताजी प्रभूजी दोघांना लागू पडतंय, तर तुझा जन्मच कलियुगामध्ये ह्या काळात केला नसता भगवंतांनी, इचलकरंजी सारख्या ठिकाणी. इचलकरंजीचे भक्त लोक माफ करा, मी सारखं इचलकरंजी टोकून बोलतोय. सगळीकडे तेच आहे ऍक्च्युली. इचलकरंजी एक मेन उदाहरण आहे. कोल्हापूर काय
चांगलं नाही आहे इचलकरंजीच्या तुलनेमध्ये. ज्या अर्थी तुमचा तिथं जन्म झालाय, तुम्हाला तिथे आणलंय, त्या अर्थी ते सगळे आपलेच कर्माचे भोग आहेत. बरोबर आहे की नाही? त्यामुळे कलियुगातल्या माणसाने तर असा अट्टहास अजिबात धरला नसला पाहिजे. माझ्या बरोबरच का होतंय, मी करूनच दाखवतो. विसरून जावा, तुमच्या हातात काही नाहीये. लक्षात ठेवा, सुखी राहायचंय आपल्याला, आनंदी राहायचंय. तेव्हाच राहू शकतो जेव्हा आपण मुनी होतो. वीत राग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. आपल्याला मुनी व्हायचंय, महात्मा व्हायचंय. पुढे सांगतात प्रभुपाद, भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे कधीच प्रभावित होत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की दुःख आलं तरी माझंच होतं म्हणून सहन करायचं, सुख आलं तरी माझंच होतं म्हणून सहन करायचं. मग लोक तुम्हाला लुबाडतील पण. प्रभुपाद किती छान सांगतात बघा तात्पर्य, नाही? नवरा बायकोवरती अत्याचार करेल आणि म्हणेल ते तुझं कर्मच आहे, हे पण नाही सहन करायचं. प्रभुपाद इथे सांगतात, भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. कोणी पण यावं आणि लुटून जावं असं पण नाही याचा अर्थ. मगाशी आपण चर्चा करत होतो, ज्याला भगवद्गीतेमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तो येऊन कर्मयोग शिकवून जातो. आणि या भौतिक जगामध्ये प्रत्येक जण लुटायला बघणार, आणि त्यांना माहिती आहे भक्त आहे म्हणजे हा हळव्या हृदयाचा आहे, भावनिक आहे, याला तर फिरवायला सहज असंच सहज जमतं. म्हणून बघा, जेव्हा आपण अगदी निर्मळ भावनेने वृंदावनात जातो, सगळे लुटायला येतात आपल्याला. इथं हॉटेल आहे, तिथं हॉटेल आहे, 2000चं हॉटेल 10,000चं घरात मारतात आपल्या, आणि आपण विचार करतो माझंच कर्म असेल. कर्माचं गणित असं पण नसतं की तुम्ही सहन करायचंय सगळं. नो, जो भगवंतांच्या विरुद्ध आहे, जो भगवंतांच्या विरुद्ध वागतो, भगवंतांच्या सेवेचा अडथळा आणतो, त्याला आपण विरोध पण केला पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ तो सदैव निर्भय आणि दक्ष असतो. आओ जाओ घर तुम्हारा, मी भक्त आहे, मला कसं पण लुटून जावा, कारण भगवद्गीतेत सांगितलंय भक्त सहिष्णुता असतो. भक्तामध्ये सहनशीलता असते, क्षमाशीलता असते, म्हणून तुम्ही काय पण केलं तर नाही चालणार. आलं का लक्षात? भगवंतांच्या विरुद्ध जो वागतो, धर्माच्या विरुद्ध जो वागतो, त्याचा विरोध करणे हे भक्ताचं कर्तव्य असतं, हे लक्षात ठेवा. कारण आपण रोज वाचतो भगवंतांचं काम आपल्याला करायचंय. भगवंतांचं काम काय आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. भगवंत म्हणतात हे माझं काम आहे, साधू लोकांना रक्षण देणे आणि दुष्ट लोकांना नष्ट करणे. मग तुम्ही भगवंतांची सेवा करायची असेल, भगवंतांच्या या कामात तुम्हाला मदत करायचंय, तुम्ही पण नाही सहन करायचं. आता जोपर्यंत आपण शुद्ध भक्तीच्या स्टेजला येत नाही तोपर्यंत आपण हे करायचं नाही, बरं का? नाही तर तुम्ही म्हणा प्रभूजींनी सांगितलंय कोण तुम्हाला वाटेल की हा व्यक्ती माझ्या विरुद्ध वागतोय, प्रभूजींनी सांगितले त्याचा विरोध करा, असं नाही. भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ आपलं मेन लक्ष असलं पाहिजे भगवंतांची सेवा करणे. भगवंतांची सेवा करणे म्हणजेच भक्तीचा प्रचार करणे आलं. मग भक्तीचा प्रचार करत असताना एखाद्या व्यक्तीला तुम्ही भक्ती समजावून सांगताय, त्याला दुसरा व्यक्ती येऊन अभक्ती समजावून सांगतोय, त्याचा विरोध पण केला पाहिजे. मग हे समजण्यापुरतं आपण पण शुद्ध भक्त झालं पाहिजे. नसेल तर तुम्ही हा लॉजिक स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी पण वापरणार, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही वापरायचं. मला ही गाडी पाहिजे आहे आणि हा घेऊ देत नाही, मग प्रभूजींनी सांगितलंय त्याचा विरोध करायला पाहिजे? नाही, तुला गाडी नकोच, कशाला? तुझ्या इंद्रिय तृप्तीच्या मध्ये कोण येत असेल त्याचा विरोध करू नका. भगवंतांच्या सेवेच्या विरुद्ध कोण येत असेल त्याचा विरोध करा. हे लॉजिक लक्षात ठेवलं पाहिजे आपण. परंतु माझं कर्म आहे म्हणून ते सहन पण करायचं नाही, माझंच कर्म आहे. मग राक्षसी लोकांना काय हेच पाहिजे असते,
थोडंफार त्यांनी ऐकलेलं असते कुठेतरी, तुम्हाला येऊन मग हळूच सांगतात राक्षसी लोक, तुमचं कर्म आहे, तुम्ही सहन केलं पाहिजे. आपण पण विचार करतो, प्रभूजींनी पण भगवद्गीतेत असंच सांगितलं. नो. मग असं असेल तर मग हे कर्माचं गणित चालू कधी झालं, हो की नाही? एखाद्या बकरीला जेव्हा मी मारतो कापून खायला, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ते बकरीचं कर्म होतं. ठीक आहे, पण माझं पण कर्म आहे का? मला त्याची शिक्षा म्हणून पुढच्या जन्मात मला कोणीतरी मारणार. मी मारलं म्हणून हा मारणार, मी मारलं म्हणून हा मारणार, मी मारलं म्हणून हा मारणार. मग ऍक्च्युली ह्याच्यात कोणीच चुकीचं नाहीये, असं कधी होत नसतं. काही बदमाश राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते मुद्दामून पाप कर्म करतात. त्यावेळेला हे माझं कर्म आहे म्हणून त्यांचं पाप, अत्याचार, त्यांचं अन्याय सहन करायचं नाही. अन्याय, अत्याचार, अधर्म याच्या विरुद्ध प्रत्येक वेळी भक्ताने उभं राहिलं पाहिजे. मग ते तुमचं कर्म असो नसो. प्रभुपादांना एक वेळा एकाने प्रश्न विचारलेला की मग डास, मच्छर चावतात, मग त्यांना पण मारायचं नाही काय? प्रभुपाद म्हणाले, नो, त्याला मारायचं, कारण तो तुम्हाला त्रास देतोय. नाही प्रभुपाद, माझं ते कर्म असेल तर, कर्म असो नसो, तो तुम्हाला त्रास देतोय, तो चुकीचं वागतोय, त्यामुळे तुम्ही त्याचा विरोध केला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. कर्माचं गणित एवढं पण हे घ्यायचं नाही. विशेष करून प्रभुपाद सांगतात, तो भगवंतांची सेवा करताना भक्त कसा असतो, निर्भय असतो. काय व्हायचं ते होऊ दे, मी भगवंतांची सेवा करणार. आणि त्याशिवाय दक्ष असतो, कोणी मला येऊन फसवणार नाही ना, सतर्क असतो. तसेच तो आसक्ती आणि अनासक्ती यामुळे प्रभावित होत नाही. आसक्ती अनासक्तीने प्रभावित होत नाही म्हणजे मला आवडतंय म्हणून मी हे करणार नाही, भगवंतांना पाहिजे म्हणून ते तुम्ही केलं पाहिजे, किंवा मला आवडत नाही म्हणून मी सोडून देतो, तसं पण नाही. जसं अर्जुन इथे युद्ध करायचं टाळतोय, हे पण चुकीचं आहे. भगवंतांची सेवा आहे ती केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये मला आवडतंय का आवडत नाही, तुमची आवड निवड नाहीच आहे. तुमची आवड निवड आली म्हणजे तुमची इंद्रिय तृप्ती आली, तुमची इंद्रिय तृप्ती आली म्हणजे त्या कर्माला फळ आलं, ते कर्माचं फळ तुम्हाला बांधून ठेवणार. एवढं सोपं आहे हे गणित. आता हे जी गोष्ट आहे हेच पुढच्या श्लोकामध्ये भगवंत पण सांगणार आहेत, पण तो प्रभुपाद थोडस आधीच सांगतायत आपल्याला. कदाचित आज आपण तो श्लोक वाचू शकणार नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत हेच सांगतात की असा अस्तित्व प्रज्ञ व्यक्ती, मुनी व्यक्ती, तो शुभ अशुभचा विचार करत नाही, कर्तव्य म्हणून कर्तव्य करतो. माझा फायदा आहे की नाही याचा विचार करत नाही, भगवंतांची सेवा म्हणून सेवा करतो. प्रभुपाद किती छान समजावून सांगतात बघा इथे. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता गोष्टींचा स्वीकार करणे, आणि अनासक्ती म्हणजे अशा इंद्रिय आसक्तीचा अभाव. हे समजायला थोडस कठीण जात. आसक्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा स्वीकार करणे. मग कधी कधी स्वीकार न केलेलं चांगलं वाटतं, परंतु ती पण एक प्रकारची आसक्तीच असते. बऱ्याच जणांना करणे, तमोगुणी लोक काही करतच नाहीत, ती पण एक प्रकारची आसक्तीच असते, आळशी प्रवृत्ती. हे पण नसलं पाहिजे. पण जो कृष्ण भावनेमध्ये दृढ असतो तो आसक्तही नाही आणि अनासक्तही नाही, कारण त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. त्याचे जीवन हे भगवत सेवेमध्ये समर्पित असते. तो शुभ अशुभ, फायदा तोटा, मला आवडतंय का मला आवडत नाही, अशा कुठल्याही गोष्टींना तो विचारच करत नाही. भगवंतांची सेवा ही भगवंतांची सेवा, आणि भगवंतांची सेवा म्हणून भगवंतांची सेवा करायची म्हणजे करायचीच. याला म्हणतात मुनी. यासाठीच जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हाही तो मुळीच क्रोधित होत नाही. यश असो अथवा अपयश असो, कृष्ण भावना भवित मनुष्य हा नेहमी आपल्या दृढ संकल्पामध्ये दृढ राहतो. वीतराग भय क्रोध. जर तुम्ही भगवंतांसाठी म्हणून भगवंतांचं काम करत नसाल, स्वतःसाठी करत असाल, तर त्याच्यातून भीती निर्माण होणार. हे लक्षात ठेवायचं. ज्या अर्थी भीती आली मनात त्या अर्थी मी अजून माझाच विचार करतोय. ज्या अर्थी काय होतं अजून एक क्रोध,
ज्या अर्थी मला राग येतो त्या अर्थी मी फक्त माझ्याच फायद्याचा विचार करतोय. भगवंतांसाठी मी करतोय. यशस्वी झालं काय नाही झालं काय मला काय फरक पडतो. मी राग करून काय उपयोग आहे, क्रोध करून काय उपयोग आहे. म्हणून असा व्यक्ती वीत राग भय क्रोध, राग भय आणि क्रोध याच्यातून मुक्त असतो. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे, हेच प्रॅक्टिकली शिकायचं आहे. हे भगवद्गीतेमध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला भगवंत शिकवणार आहेत. आणि याची प्रॅक्टिस आपण अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये करायची आहे. बस आपण आपोआप करायला लागतं हे सगळं. आणि मग आपण देखील आत्मसंतुष्ट होतो, आत्माराम स्थितप्रज्ञ होतो. ही लक्षण आहेत. पुढचा श्लोक वाचतो मी, छोटासाच तात्पर्य आहे कारण तो याच्याशीच रिलेटेड आहे. थोडा उशीर होईल, उद्यावर ढकलून नाही चालणार. हे जे आता जे बोललं तेच पुढच्या श्लोकात सांगितलंय, त्यामुळे नुसतं मी वाचून टाकतो. भगवान म्हणतात, यह सर्वत्रानभिस्तेहस तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या प्रज्ञा म्हणजे ज्ञान, प्रतिष्ठिता म्हणजे स्थित असलेला, ज्ञानामध्ये स्थित असलेला व्यक्ती कसा असतो. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. शुभ काय अशुभ काय भगवंतांसाठी करायचंय. त्यातून जे रिझल्ट मिळतं ते मिळालं काय नाही मिळालं काय, त्या रिझल्टची निंदा पण करायची नाही, स्तुती पण करायची नाही. अरे वा खूप छान मिळालं, अरे काही मिळालंच नाही कारण मला काही नकोच होतं. एवढं सिंपल आहे ते. तात्पर्य, या भौतिक जगतामध्ये नेहमी काहीतरी उलतापालत होतच असते व अशी ही उलतापालत चांगली अथवा वाईटही असू शकते. मगाशी म्हटलं आपण, या भौतिक जगाचा नियमच आहे. जो अशा या भौतिक उलतापालतीमुळे क्षुब्ध होत नाही आणि जो शुभ अशुभ गोष्टींपासून निर्विकार राहतो, तो कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिर झाला आहे असे जाणावे. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते. मग ताबीज बांधा, यज्ञ करा, या देवीकडे जावा, त्या देवतेकडे जावा, घराचं तोंड पूर्वेकडे करा, पश्चिमेकडे करा, घरात या बाजूला कुंडी ठेवा, या बाजूला जलाशय ठेवा, हे सगळं बंद करायचंय आपल्याला. बऱ्याच जणांना हे आश्चर्य वाटतं ऐकल्यानंतर. हे शास्त्रात दिलंय ना प्रभूजी. शास्त्रात दिलंय बरोबर आहे, परंतु जो भगवंतांसाठी काम करतो त्याच्यासाठी शुभ पण काही नाही आणि अशुभ पण काही नाही. हे काय आणि ह्या भौतिक जगामध्ये हे होतच राहणार. तुम्ही तुमच्या कुलदेवतेला दर अमावस्येला न चुकता नारळ फोडता म्हणून तुम्हाला आजार होणार नाही असं कधीच होणार नाही. मी गॅरंटीड देतो, सांगतो मी तुम्हाला. तुम्ही पूर्वेकडे घर बांधलेलं आहे, पूर्वेकडे तोंड करून, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर आहे, घरामध्ये अशा प्रकारचे फोटो लावलेत, सगळे वास्तूचे सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, तरी पण घरामध्ये प्रॉब्लेम येणारच. नसेल तर भगवंतांनी दुःखालय म्हटलेलं चुकीचं आहे. भक्ताला याच्याशी काही देणं घेणं नसतं. कुठलं ज्योतिष आणि कुठलं वास्तुशास्त्र, भक्ताला काही देणं घेणं नसतं. भक्ताला माहिती असतं हे अशुभ आहे, तरी तो करतो, कारण ते भगवंतांचं काम आहे. पुढे 18व्या अध्यायात भगवंत सांगणार आहे, जो सत्वगुणामध्ये असतो, विशेष करून ब्राह्मण, त्याला माहिती असतं माझा गळा इथे कापला जाणार आहे, तरी पण मी जाऊन करणार, कारण तेच भगवंतांचं काम आहे. रजोगुणी तमोगुणी घाबरून पळून जात. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, हे शुभ अशुभ हे सगळं 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 मनातनं काढून टाका. भगवंत म्हणतात मी कणाकणामध्ये आहे, अणुरेणूमध्ये आहे. मग या गोष्टीला शुभ आणि या गोष्टीला अशुभ कसं म्हणू शकतो आपण? सगळं भगवंतच आहे. वासुदेव सर्वमिती, हो की नाही? या जगामध्ये जोपर्यंत मनुष्य भौतिक जगात आहे तोपर्यंत नेहमी शुभाशुभ
गोष्टी घडण्याची शक्यता असते, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वानी भरलेलं आहे. पण जो कृष्ण भावनेत स्थिर झाला आहे तो शुभाशुभ गोष्टींपासून विचलित होत नाही, कारण त्यांचा सर्व मंगलदायी भगवान श्रीकृष्णांशी संबंध असतो. त्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातून ते कितीही अशुभ असलं तरी माझ्या दृष्टिकोनातून शुभच आहे, कारण सगळं भगवंतांचं आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये एखादा परिपूर्ण अशा दिव्य स्तरावर आरूढ होतो व या स्तरालाच समाधी असे म्हटले जाते. प्रज्ञा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता याच्यामध्ये इंद्रियांचा खूप संबंध आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळे उद्यापासून भगवंत या इंद्रियांना कंट्रोल कसं करायचं हे सांगणार आहे, किंवा जो असा व्यक्ती असतो मुनी, महात्मा, स्थितप्रज्ञ, समाधिस्थ, तो आपल्या इंद्रियांना कसं कंट्रोल करतो. तर आज आपण इथेच थांबूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. उद्या इलेक्शन आहे, तर आपण मतदान करायला पाहिजे का आणि कुणाला करायला पाहिजे? मतदान करायला पाहिजे का? येस आणि नो. प्रभुपाद म्हणतात की लोकशाही एक नंबरची बोगस सिस्टीम असते. लोकशाहीचं समर्थन आपण केलं नसलं पाहिजे, परंतु प्रभुपाद हे देखील म्हणतात की आपण हे बदलू शकत नाही. पुन्हा राजेशाही आपण आणू शकत नाही. वर्णाश्रम आपल्याला आणायचं आहे, परंतु ते आपल्या आपल्या कम्युनिटीमध्ये तेवढंच आणायचं आहे. पूर्ण देश वगैरे आपण काही बदलू शकत नाही. मग मतदान करायचं का? येस. कोणाला करायचं? जो भगवंतांची सेवा करतो. असा भगवंतांची सेवा करणारा तुम्हाला कोणी दिसत असेल, थोड्याफार प्रमाणात का होईना, त्याला मतदान करा. जो करत नसेल, असं कोणीही नसेल तुमच्या ह्याच्यामध्ये, तर करू नका. काय फरक पडतो? सत्याच्या बाजूने आपण कधीही राहिलं पाहिजे. आता याच्यात सगळ्यात घोड चूक आपले मूर्ख लोक करतात, ते म्हणजे आपल्याला वाटतं की बीजेपी भगवंतांची सेवेसाठी आहे, हिंदुत्ववादी आहे. अजिबात नाही. माझं तर मत आहे. याचे बरेचसे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो. जो सध्या स्थितीला, भागवतम भगवद्गीता वाचल्यानंतर आपल्याला हे कळतं, विशेष करून भागवतम वाचल्यानंतर हे कळतं, सध्या स्थितीला जो पर्यावरणाची काळजी घ्यायला तयार आहे त्याला तुमचं मत द्या. मग तो बीजेपीचा नसला तरी चालेल, मुस्लिम असला तरी चालेल. कारण हे पर्यावरण टिकलं. हे पर्यावरण म्हणजे भगवंतांचं शरीर आहे. हे झाडं म्हणजे भगवंतांची केस आहेत, नद्या म्हणजे भगवंतांच्या रक्तवाहिन्या आहेत. याची काळजी घेणारा नसेल तर तो हिंदुत्ववादी नाहीच आहे. तो फक्त तुमचे मत गोळा करण्यासाठी हिंदुत्ववादाच्या शब्दाचा उपयोग करतोय. खऱ्या अर्थाने आता मी परवा असं म्हटल्यानंतर आमच्या एक माताजी म्हणाले की प्रभूजी तसं कोणी नाहीच आहे. नाहीच आहे तर करू नका. तुम्ही स्वतः प्रयत्न करा पर्यावरणाची काळजी घ्यायची. आणि हे निसर्ग राहिलं नाही तर तुम्ही आणि तुमची मुलं पण राहणार नाही. तर तुमची मुलं कुठल्या मुस्लिम बरोबर भांडणार? डझंट मेक एनी सेन्स. तुमच्या मुलांना जिवंत तरी ठेवा मुस्लिमांच्या बरोबर भांडण्यासाठी. जो नुसतंच हिंदू मुस्लिम करून मत मागतोय त्याला पर्यावरणाशी काही देणं घेणं नाही. बीजेपीचं धोरण आहे कोकणाची कधी वाट लावायची, भारताचीच पूर्ण वाट लावायची. ऍक्च्युली ज्याला तुम्ही विकास म्हणता तो विकास नाहीच आहे. भारत आज टॉप नंबरला आहे
पोल्युशन मध्ये, टॉप नंबरला आहे प्लॅस्टिकच्या यूज मध्ये, टॉप नंबरला आहे आजारांमध्ये, टॉप नंबरला आहे हार्ट डिझीज मध्ये, टॉप नंबरला आहे कॅन्सर मध्ये, टॉप नंबरला आहे लवकरात लवकर आयुष्य कमी झालेलं आहे लोकांचं याच्यामध्ये. हे सगळं आपण फिक्स करणार नसलो तर विकास करून उपयोग काय? युजलेस विकास आहे हा. 4 पदरीचे 6 पदरी, 6 पदरीचे 8 पदरी आपण हायवे करतोय. एवढ्या गाड्या ठेवायच्या कुठं आणि त्याच्यावरून आलेलं पोल्युशन कोणाकोणाच्या नाकात जाणार आहे हे कोण विचार करतोय? कोणी विचार करत नाही. गाड्या विकून जो पैसा येतो त्याचा विचार करतो प्रत्येक जण. तुमच्या मतदारसंघातला अपक्ष नेता असेल त्याला मत द्या. चान्सेस आहेत तो पण नालायक निघणार, कारण हे कलियुग आहे. काय करू शकत नाही आपण. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला स्वतः सांभाळायचंय, स्वतः याच्यावरती उपाय काढायचे. प्रभुपादांनी म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, तुम्ही स्वतः जंगलात राहायला जायचंय. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नाची व्यवस्था तुम्ही स्वतः करायची आहे, सरकार करणार नाहीये तुमच्यासाठी. इथून पुढे तर अजिबात नाही करणार. सिंपल गोष्टी आहेत. त्यामुळे मतदान करू नये या मताचा पण मी नाही आहे, आणि मतदान केलंच पाहिजे या मताचा पण मी नाही आहे. परंतु भगवंतांची सेवा करायला, भक्तीसाठी जे काही अनुकूल असेल ते सगळं आपण केलं पाहिजे. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. एखादा व्यक्ती भगवंतांची सेवा करायला मदत करणार असेल तिला मी मत पण देणार, मतदान पण करणार. तसा कोणी नसेल तर करणार पण नाही, काही फरक पडत नाही. युद्ध केलं पाहिजे का युद्ध केलं नसलं पाहिजे हा अर्जुनाचा प्रश्न नाहीच आहे. भगवंत त्याला समजावून सांगतायत की माझ्यासाठी करायचं असेल तर काही पण केलं पाहिजे, युद्ध पण केलं पाहिजे, मतदान पण केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या दृष्टिकोनातून बघून काही उपयोग नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. प्रभुजी, सृष्टीचे निर्माण करत असताना सुरुवातीला म्हणजे जीवाला इथं त्याने इच्छा केली किंवा त्याच्या पाप कर्मामुळे इकडे घालवलं. तर सुरुवातीला जे ऋषीमुनी आले किंवा शुद्ध लोक आले ते कशाच्या आधारावर आले, आणि मग पुढचे जीव भ्रष्ट कशी होत गेले काय? कशाच्या आधारावर आले म्हणजे ऋषीमुनी तर शुद्ध होते ना, म्हणजे जे लोक जसं तुरुंग निर्माण केलेलं असतं, जेलमध्ये वाईट वागणाऱ्या गुन्हेगारांना टाकलं जातं. परंतु त्या जेलमध्ये जेलरची पण एक खोली असते, जेलर पण तिथेच राहतो. जेलर काही गुन्हेगार नाहीये. जेलरला सरकारने तिथे सेवा करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. तसे हे ऋषी मुनी देवी देवता हे भगवंतांची हे तुरुंग सांभाळण्यासाठी आलेले भगवंतांचे भक्त आहेत. हे भक्त असतात, हे मॅनेजमेंट करतात. ह्याचा अर्थ ते पण आपल्या कर्मामुळे आलं असं होत नाही. सिंपल आहे. बाकीचे जीव मग काही चांगले असतात, काही वाईट असतात. ते आपापल्या कर्माचं फळ भोगायला इथे वेगवेगळ्या शरीरामध्ये जन्म घेतात. ऍक्च्युली 99.99% जीव जे असतात ते इथंच खितपत पडलेले असतात. सृष्टी जेव्हा निर्माण होती तेव्हा त्यांना पुन्हा शरीर दिलं जातं. सृष्टी जेव्हा नष्ट केली जाते तेव्हा त्यांचं शरीर पुन्हा काढून घेतलं जातं. ते काही शुद्ध होतच नाहीत. पुन्हा सृष्टी निर्माण केली, पुन्हा शरीर दिलं जातं त्यांना. मग ही सृष्टी निर्माण करणे आणि याचं पालन पोषण करणे याच्यासाठी भरपूर मॅनेजर्स लागतात. हे ऋषी मुनी ज्यांना प्रजापिता म्हटलं जातं, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांचे पुत्र, हे सगळे हे मॅनेज करण्यासाठी आलेले असतात. ते काही स्वतःच्या कर्माने आलेले नसतात.
हा, धन्यवाद. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हॅलो हरे कृष्ण. प्रभूजी, मग बाहेर परदेशामध्ये कसं निवडतात निवडणुकामध्ये? त्यांची पण आपल्यापेक्षा जास्त अत्याधुनिक प्रगती झाली आहे. आणि मग पर्यावरणाचा म्हणजे विचार करून मग त्यांनी प्रगती केली आहे. आणि आपल्याकडे पर्यावरणाचा न विचार करता प्रगती चालू आहे. त्याच्या संदर्भात काय? आता तुम्ही दोन्हीकडे गेलाय म्हणून. सगळीकडे सेम आहे. राक्षसाचं कामच असतं शोषण करणे, आणि कलियुगामध्ये राक्षस जास्त आहेत. या माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो, आणि तुम्हाला युट्यूब वरती पण बरेचसे कन्क्लुजन मिळेल. या जगामध्ये सगळ्यात थर्ड क्लास, सगळ्यात नालायक, सगळ्यात खालच्या थराला गेलेला देश आहे तो म्हणजे अमेरिका, ज्याला आपण श्रेष्ठ म्हणतो. ऍक्च्युली तो वाटतो बाहेरून खूप चांगला, जसे आपले बीजेपी वाले पण बाहेरून खूप चांगले वाटतात. थर्ड क्लास देश या जगातला म्हणजे अमेरिका. सगळ्यात घाणेरडा, सगळ्यात घाणेरडी प्रवृत्ती असलेला, संपूर्ण जगाला ज्याचा धोका आहे असा असलेला देश म्हणजे अमेरिका, ज्याला आपण खूप मॉडर्न ऍडव्हान्स्ड म्हणतो. मॉडर्न ऍडव्हान्स्ड ही व्याख्या असते राक्षसाची. रावण पण खूप ऍडव्हान्स्ड होता. रावणच्या लंकेमध्ये जेव्हा हनुमानजी गेले, त्यांनी पाहिलं की सगळं ऍडव्हान्स्ड आहे तिथं आणि समृद्ध आहे. जितका देश समृद्ध, जितका ऍडव्हान्स, तितका थर्ड क्लास, कारण सगळे राक्षसी प्रवृत्तीचे लोक असतात तिथे. त्यामुळे जगभर हेच चालू आहे. एकात दुसरे छोटे मोठे देश आहेत जिथे जगाचं ते ऐकत नाहीत, ते अजून सुखी आहेत. तिथे राजेशाही आहे. जसं की एक बेट आहे आपल्याकडे, तिथे तर कोणाला येऊच देत नाहीत ते सगळ्यात सुखी लोक ती. हे आपण कोणाचं अनुकरण करतोय? अमेरिकेचं अनुकरण करतोय. असले रस्ते बांधणे, गाड्या काढणे, त्यानंतर मुला मुलींना शिकवणे, चंगलवादाला प्रोत्साहन देणे, ऐश करायला प्रोत्साहन देणे, सेक्स, व्यभिचार, ड्रग्ज याला प्रोत्साहन देणे. हे काय आपण शोधून काढलेलं नाही आहे. हे युरोपियन अमेरिकन देश करतात, त्याचं बघून आपण करतोय. सगळीकडे जगामध्ये तीच परिस्थिती आहे. कलियुगामध्ये श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदात जे लक्षणं दिलेले आहेत कलियुगाची, ते सगळीकडे जवळपास लागू होतात. असं नाही की भारतात होतात आणि तिकडे होत नाहीत, तिकडे होतात तिकडे होत नाहीत, सगळीकडे लागू होतात. त्या पाश्चात्य देशामध्ये, अमेरिका, युरोप, लंडन मध्ये वगैरे आपल्याकडे नाहीत तसले प्रॉब्लेम्स आहेत तिथे. दुःखालय हे दुःखालयच असणार, कुठेही जावा. स्वर्गात जरी गेला तरी प्रॉब्लेम्स आहेत. असं नाही अमेरिकेत प्रॉब्लेम्स आहेत, स्वर्गात जरा गेला तरी प्रॉब्लेम्स आहेत, कारण स्वर्ग पण भौतिक जगातच आहे. हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे. काही देश आहेत छोटे छोटे, तिथे अजूनही राजेशाही आहे, थोड्याफार प्रमाणात ते सुखी आहेत. पण अमेरिकेचा पूर्ण प्रयत्न चालू आहे त्यांना पण फोडायचा आणि त्यांना पण नष्ट करायचं. मुळात लोकशाही बोगस का असते प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. लोकशाहीचा अर्थ 2/3 मत मिळालेला राजा होतो. मग तुमच्या जनतेमध्येच 2/3 चोर असतील तर ते चोरालाच निवडून देणार. पूर्वीची पद्धत तशी नव्हती. पूर्वीची पद्धत कशी होती? ज्याला लहानपणापासून क्षत्रिय धर्माचं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्याला धर्म म्हणजे काय माहितीये, भगवद्गीता म्हणजे काय माहितीये, भगवद्गीता आणि भागवतमच्या आधारावर जो लहानपणापासून शास्त्र आणि शस्त्र दोन्हीची ज्ञान घेऊन राजा झालेला आहे, मग तो सगळे व्यवस्थितच निर्णय घेणार. म्हणून राजेशाही श्रेष्ठ असते. त्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल आपल्या मुलाला इंजिनियर बनवावं, अमेरिकेला पाठवावं, विसरून जावा. तिथे पण हीच अवस्था आहे, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. तिथे ऍव्हरेज माणूस 5 ते 10 वेळा लग्न करतो, बिन लग्नाचे 20 संबंध ठेवतो.
तुमच्या मुला मुलींचं पण तेच होणार आहे तिकडे गेल्यावर. कुठेही सुख नाहीये या भौतिक जगामध्ये, असूच शकत नाही, नाहीतर मग भगवंतांचं विधानच चुकीचं ठरेल. प्रभुपादांचे पुस्तक वाचणे, प्रत्येक वाक्यावरती विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे जीवन आचरण करणे एवढं आपल्या हातात आहे. थोडं प्रत्येकाने करावं बस, आणि लवकरात लवकर आपल्या स्वगृही भगवत धामात जाणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.